हाय वो जागा घुस. तर मित्रांनो, मी सार्थक कदम तुमचं खूप खूप स्वागत करतो. आत्ता वाजलेले आहे रात्रीचे 8 आणि तुम्ही म्हणत असाल की आधीच्या मध्ये अशी यांनी कसं काय सुरुवात केलेली आहे. तर विषय असा आहे, मी गेलेलो होतो काल कॉलेजला आणि माझं बिलकुल प्लॅन झालेला नव्हता की आज आपण ब्लॉग वगैरे शूट करू. पण झालं असं की घरी परत येताना ना मला लागलं बेकार ट्रॅफिक आणि ट्रॅफिकमध्ये 1-1.5 तास अडकल्याच्या नंतरून मला बोर झाल्याच्या नंतरून मला रिअलाइज झालं की आपण असं बसून बोर होण्यापेक्षा आहे ना आपण व्लॉग शूट केलेलं बरं राहील. पण त्यामुळे मी काय उचलला फोन आणि केली शूट करायला सुरुवात. त्याच्याचमुळं हा व्लॉग आधीच्यामध्ये तुम्हाला स्टार्ट होताना दिसतोय. पण ठीक आहे, आता सुरुवात आज करतोय. पण जे काय व्हिडिओ आहे ते तुम्ही कालचे आज बघा, काय फरक पडतोय आहे की नाही. ठीक आहे. आणि अजून एक गोष्ट तुम्हाला आता कळलंच असेल की आत्ताचा व्लॉग आपला मराठीत शूट होतोय, म्हणजे मराठी व्लॉग असणार आहे. काय बात कर. तर याचं कारण असं आहे की मला भरपूरशे लोक बोलले, भरपूरशे माझे मित्रमैत्रिणी बोलले, घरचे बोलले की जे मराठीचे जे व्लॉग आहे तुझे तेच बेटर आहे हिंदीपेक्षा. आणि मला स्वतःला पण वाटलं की मी स्वतः जरा मराठीमध्ये कम्फर्टेबली बोलतोय, चांगलं बोलतोय. सो म्हणून मी डिसिजन घेतला की हिंदीपेक्षा आहे ना मराठीमध्येच व्लॉग केलेलं बरं राहील आहे की नाही. त्यामुळे म्हटलं आता मराठीमधनंच व्लॉग करू. त्यासाठी चॅनलचं नाव पण मला चेंज करायचा विचार चालू आहे. काहीतरी मराठमोळं नाव घ्यायचा विचार चालू आहे. सो बघू, करू आता काहीतरी प्लॅन. ठीक आहे ठीक आहे. आता तुम्ही व्लॉग एन्जॉय करा. तर मित्रांनो, एकदम बेकार ट्रॅफिक जाम झालेलं आहे. हे जे रस्त्याचे कामं चालू आहे त्यामुळे एकदम फक्त एकच सिंगल रस्ता चालू ठेवलेला आहे, सर्व्हिस रोड. आणि एकदम बेकार ट्रॅफिक जाम आहे. 1.5 ते 2 तासापासून आम्ही ट्रॅफिक जाममध्ये अडकलेलो आहे. आणि घराचं अंतर फक्त 3 ते 4 किलोमीटर बाकी आहे. बस एवढं जवळ येऊन आम्ही एवढ्या जाम बेकार ट्रॅफिकमध्ये अडकलेलो आहे. हे बघा, तुम्हाला ट्रॅफिक दाखवतो मी. हे बघा, ही ट्रॅफिक जाम. मधोमधचा जो मेन हायवे आहे तो मोकळा आहे कारण तिथे काम चालू आहे. आणि त्या साईडला बघा, त्या साईडला पण फुल बेकार ट्रॅफिक जाम आहे, बेकार. हे बघा, हे बघा किती खतरनाक ट्रॅफिक जाम, एकदम भयंकर. हो, फायनली आईला भाऊ अंगावर येतो का आता. फायनल निघाली गाडी आमची. अरे यार गाईज, या एका कारणामुळे मला मोटरसायकल जाम आवडते यार. कुठून पण निघता येत यार मोटरसायकलनी. ठीक आहे, पण आता काय चलता है. आपकी तरह मैं भी मायूस हूं. बरं का, कारवाला आहे ना कसं घुसायला पाहतोय भाई. हाय वो जागा घुस. हाय जाऊ दे. आरसा वाचला. वा. 2 hours later. मी आता गाडीने वेग घेतलेला आहे, एकदम जबरदस्त असा आनंद झालाय ना भाई मित्रांनो. वा. आणि या ट्रकने पण आपला साथ काय सोडलेला नाही. वा. फायनली मित्रांनो घरी पोचलेलो आहे. आणि ते जे म्हणतात ना होम स्वीट होम, ती फिलिंग पहिले घरी पोचल्यावरती पहिली तीच फिलिंग होती भाई. इतकी बेकार ट्रॅफिक ना की डायरेक्ट म्हणजे एकदम बोर झालं होतं. पण फायनली आता घरी पोचलो आहे. आता पटकन आवरून घेतो. ठीक आहे. तर मित्रांनो, इथे बघा, आपण आहे ना आता आप्पे बनवतोय. हे बघा, आपण म्हणजे मी आप्पे बनवतोय सेल्फ. बरं का, पूर्ण सगळं मी केलेलं आहे.
आणि पहिला प्रयत्न फसला होता आपला, कारण की आता पहिली जी पायरी असते ती अपयश असते. बघा पहिला प्रयत्न आहे. अरे मैं तो पूरा काला हो गया यार. मग ठीक आहे, आता दुसरी जी पायरी आहे ती यश असते. बघा आता जबरदस्त मध्ये आपले बनवतो मी, गावात डायरेक्ट नार करून टाकू. आता हे एवढं झालेलं आहे. आता हे झाकण याच्यावर ठेवून द्यायचं. बास. ही जी मेस वगैरे काही दिसत असेल तुम्हाला ती तेवढी इग्नोर करा फक्त, कारण की काय फर्स्ट टाइम होता येत आहे. पहिली पायरी अपयश, आता ही दुसरी पायरी बघा तुम्ही. तर आता आहे ना झाकण उघडून बघूया आणि त्याला पलटी करून घेऊया. ठीक आहे, ओके. पलटी करून घेऊया लगेच आपण. तर आता झालेलं आहे. ओके. अरे वा वा वा, एक नंबर झालेलं आहे. थोडस जळाल्यासारखं वाटतंय, पण ते आता जे सेंटरला जे आहेत ना, नाही एकच जळालेलं आहे. वा 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 वा, भारी भारी, एकदम भारी झालेले आहेत, क्रंची झालेले आहेत असं वाटतंय. भारी भारी. आता हे जे सगळे अप्पे जे आहे ना, हे सगळे टोटल प्रोसेस आहे ना मी केली बरं का. याची जी चटणी आहे ती सुद्धा मी बनवली. एकदम सगळं. नाही मी नाही बनवले, सगळी मेहनत आईची आहे. आईने केलेली आहे सगळे जे काय केलेले आहे. मी तर फक्त मध्ये लोडगोड करून पाहिजे थोडीशी, आणि ती लोडगोड जरा सक्सेस झाली आहे. आता खायला बसतो. 2 hours later. रेडी होऊन बसलो मी माझ्या रूममध्ये. बाकी आजचा दिवस एकदम बोरिंग होता. म्हणजे खूप वेळ ट्रॅफिकमध्ये अडकून राहायला लागलं, गाडीत बसून राहायला लागलं, काही करता पण येत नव्हतं. गाडी एकदम म्हणजे अशी मुंग्यांच्या लाईनसारखी अशी थोडी अशी पुढे जात होती. एकदम बेकार. पण आता फायनली ओके झालं आहे सगळं. पण मग एक आनंद असतो खूप, जेव्हा म्हणजे एवढ्या वेळ ट्रॅफिकमध्ये आपण अडकतो आणि फायनली जेव्हा फायनली आपली गाडी सुरू होते एकदा, म्हणजे जेव्हा ट्रॅफिक क्लिअर होती तेव्हा इतका आनंद भेटतो ना. हाय एकदम भारी. मग ठीक आहे. आता आजचा ब्लॉगमध्ये एवढंच होतं. तुम्हाला ब्लॉग कसा वाटतोय तेवढं नक्की सांगा. आणि हे जे मराठीचं परत एकदा सांगतो तुम्हाला मी की मला भरपूर जण बोललेत, म्हणजे मित्र पण बोलले, घरचे पण बोलले की तू मराठीचे जे तुझे ब्लॉग्स ते चांगले होत आहे. आणि मला पण स्वतःला पण वाटत होतं की मी मराठीमध्ये जरा कम्फर्टेबली बोलतोय आणि चांगलं वाटतंय जरा बोलायला पण. सो म्हणून मी ठरवलं की हिंदीपेक्षा आहे ना मराठीमध्येच ब्लॉग्स बनवत जाऊ. मे बी फ्युचरमध्ये जर काही चेंजेस झाले तर होतील, ते बघूच आपण नंतरून तेव्हा. पण तोपर्यंत सध्या तरी आता व्लॉग्स मराठीमध्येच होणार 100 आणि 125%. ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भावाला सपोर्ट करत राहा. आणि बघत राहा रिअल लाईफ टेल्स विथ तुमचा भाऊ सार्थक कदम.